विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे निकटवर्तीय अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. असं असताना अजित पवारांनी त्यांना पिंपरी चिंचवडमधल्या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळं काँग्रेसनं या उमेदवारीवरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सिद्धार्थ यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे आत्ता आपल्या सोबत आहे. तुम्ही आज छाननीला गेलेला होता, त्यांचा हा सगळं नामनिर्देशन पत्र तुमच्या हाती पडलं, काय तुम्हाला आढळलं? धक्काच बसला असेल तुम्हाला. येस, आज ज्यावेळेस छाननीसाठी आम्ही गेलो होतो त्या संदर्भात एखाद्या उमेदवारावर ज्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचं असतं त्यासाठी आपण नामनिर्देशन पत्रामध्ये काही त्रुटी आहेत का आपण हे पाहतो. परंतु या उमेदवाराचं पर्टिक्युलर आपण जसं सांगितलं की अण्णा बनसोडेंचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नामनिर्देशन पत्र चेक करत असताना त्याच्यामध्ये एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये त्यांना होणाऱ्या शिक्षा किंवा त्यांच्या ज्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमी त्या संदर्भात तुम्हाला ॲफिडेव्हिट द्यायचं असतं. त्यामधलं 1 नंबरच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, त्या व्यतिरिक्त बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजून शिवीगाळ करणे, रायट सारखे असे 2 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या संबंधित त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला आहे. स्टेटस काय या गुन्ह्यांचं? हे आता न्यायप्रविष्ट आहेत, परंतु उद्या भविष्यात ज्यावेळेस जर त्यांना या गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन झालं, जर त्यांना याच्यामध्ये गुन्ह्याची शिक्षा झाली तर त्यांचं सभासदत्व जर निवडून आले तर सभासदत्व रद्द होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये जर असा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार नागरिकांनी निवडून दिला आणि भविष्यात त्यांचं सभासदत्व रद्द झालं तर या नागरिकांनी जायचं कुठं, हा मुळात प्रश्न आहे. खरं तर अजित पवार नेहमी म्हणत असतात की मी पालकमंत्री आहे आणि मला पुणे जिल्हा गुन्हेगारी मुक्त करायचा आहे. अशा उमेदवारी दिल्यानंतर गुन्हेगारी मुक्त शहर किंवा जिल्हा होईल? अजिबात नाही. जर तुम्ही फक्त उमेदवारी देत असताना त्यांचं बॅकग्राऊंड कुठल्याही पद्धतीने बघितलं नाही, त्यांचं कर्तृत्व नेतृत्व त्यांनी किंवा समाजात असणारी जनभावना ही कुठलीही न पाहता फक्त आमदार पुत्र एवढाच एक क्रायटेरिया बघून त्यांना चिंचवडमध्ये राहत असताना प्रभाग 9 मध्ये त्यांना आणलं जातं. दुसऱ्या उमेदवारांवर किंवा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर अतिक्रमण केलं जातं. अशा पद्धतीने असल्यावर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आपण म्हणताय तर नक्कीच मला वाटतं की माझ्यासारखा एखादा आमदार पुत्र नाही, माझे वडील आमदार पुत्र नाही आहेत, आमदार नाही आहेत, परंतु माझे वडील एक प्रामाणिक रिक्षा चालक आहेत. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य माझ्यासारख्या मुलाला शिकवण्यासाठी त्यांचं शिक्षण करण्यासाठी घालवलेलं आहे. तर मला नक्कीच वाटतं की आमदार पुत्र विरुद्ध रिक्षावाल्याचा मुलगा कुठंतरी या लढाईमध्ये एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या प्रभागातली नागरिक नक्कीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि यावेळेस प्रभाग 9 मधला निकाल हा पूर्ण राज्यासाठी एक धक्कादायक असेल. तर पुणे जिल्ह्यात आपण बघितलेलं आहे, पुणे शहरामध्ये अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक नेत्यांना उमेदवारी दिलेली आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तोच पायंडा पडतोय का अशी भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांच्यावरती 2 हाफ मर्डरचे गुन्हे दाखल असताना सुद्धा अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं अजित पवार त्यांचा हा पुणे जिल्हा गुन्हेगारी मुक्त कसा करणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत असा आरोप काँग्रेसनं केला आणि हे सगळे आरोप विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यावरती होते. खरं तर तुमच्यावरती 2 गुन्हे आहेत, त्यावेळेला बराच गदारोळ जो आहे तो माजलेला होता. आता अशा पद्धतीनं जर तुम्हाला उमेदवारी दिल्यानं तिथल्या मतदारांनी काय आदर्श घ्यायचा, भावी पिढीनं काय आदर्श घ्यायचा, असे प्रश्न तुमचे विरोधक जे आहेत उमेदवार उमेश खंदारे यांनी उपस्थित केले. 2 दिवसापूर्वीच मी ही बाईट दिली होती या संदर्भात. अजून तर काय त्यात निष्पन्न झालं नाहीये, कोर्टाकडून अजून काही निकाल आला नाहीये. त्यामुळे ह्या गुन्हे म्हणजे त्या गुन्ह्याची पार्श्वभूमीच कोणाला माहिती नाहीये आणि त्याच्या मागं आम्ही खूप संघर्ष केला माझ्या घरच्यांनी आणि मी खूप काही सोसलं. त्यामुळं त्याच्याबद्दल त्या केसबद्दल बोललं नाही तरच ते क्वचित म्हणजे मला असं वाटतं बरोबर होईल. त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या कमी वयात तुमच्यावरती हे गुन्हे दाखल झाले. आता तुम्ही 25वीत आहात आणि मग तरुण पिढीनं तुमच्याकडनं समजा तुम्ही नगरसेवक झाले तर ते आदर्श घेणार आहेत. यदा कदाचित त्यामध्ये जर तुम्ही दोषी ठरला तर तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते. मग अशा परिस्थितीत तिथल्या मतदारांनी काय करायचं, काय आदर्श घ्यायचं तुमच्याकडे? पण ते तवाचा तवा बघू ना ज्यावेळेस ते निर्णय घेतील कोर्टाकडून. आता सध्या जे माझं चांगलं विकासाचं काम चालू आहे ते सोडलं का तुम्ही? ते तर खूप 3 वर्षापूर्वीचा विषय होता ना तो. पण जे 3 वर्षानंतर पासून जे मी विकासाची कामं करतोय, जे मी लोकांच्या तळागाळात जाऊन त्यांची कामं करतोय, जे काही मी समस्या सोडवतोय ते राहिलं सोडलं बाजूला आणि हे जुनच का काढून धरून बसवलंय तुम्ही? असा प्रश्न उपस्थित होतो की अजितदादा नेहमी म्हणत असतात की मला गुन्हेगारी मुक्त जिल्हा करायचा आहे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला उमेदवारी दिल्यामुळं गुन्हेगारी मुक्त जिल्हा होईल का असाही प्रश्न उपस्थित करतायत.
गुन्हेगारी मुक्तच जिल्हा होणार. कारण की ज्यावेळेस अजितदादांनी हे आम्हालाही सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही ह्या सगळ्या पार्श्वभूमीपासून लांब राहायचं, असे लोकही जवळ असू नाही द्यायचे. त्यामुळं आम्ही गुन्हेगारी मुक्तही पिंपरी चिंचवड करणार आहे. तुम्ही गुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड करणार म्हणताय, परंतु दुसरीकडे ते म्हणतायत की तुम्ही फक्त आमदार पुत्र असल्यामुळं तुम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून आता ते एक रिक्षा चालकाचे मुलगा आहे म्हणून ते म्हणतात की आमदार पुत्र विरुद्ध रिक्षा चालकाचा मुलगा अशी एक लढाई आहे आणि मतदार राजा त्यांनाच निवडून येईल असा विश्वास ते व्यक्त करतात. असं असेल तर मग चांगले ना. ज्यावेळेस आपण दोघं लढणारच आहे समोरासमोर, त्यावेळेस कळून येईल मतदार राजा कोणासोबत आहे. मी 2 दिवसापूर्वीच फॉर्म भरला आहे, त्यावेळेसच लोकांना कळलं आहे की मतदार कुणासोबत आहेत. दादांना या सगळ्या गुन्ह्यांची कल्पना होती, कधी विचारलं तुम्हाला दादांनी याबद्दल? हो, विचारलं ना. दादाला सगळी कल्पना आहे या गुन्ह्यांची. ज्या वेळेस हा गुन्हा घडला दादांना त्याची पूर्ण पार्श्वभूमी माहिती आहे, म्हणून तर दादांनी हा निर्णय घेऊनच मला तिकीट दिलंय. तर हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि ह्या सगळ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी जी आहे ती 3 वर्षापूर्वीची आहे. त्यानंतर मी विकास कामांकडे लक्ष दिलं आहे असा दावा सिद्धार्थ बनसोडे या ठिकाणी करतायत आणि अजितदादांना या गुन्ह्यांची कल्पना असल्याचा दावा सुद्धा सिद्धार्थ बनसोडे यांच्याकडून केला जातोय. त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे यांनी जे काही आरोप केलेत ते आरोप फेटाळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ बनसोडे यांच्याकडून झालेला आहे. मतदार राजा आता काय निर्णय घेतो हे आपल्याला 16 जानेवारीला कळणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.